आणि खासदार भाऊसाहेब वागचौर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीमध्ये देखील एक मोठा भव्य शिवसेनेचा मेळावा देखील या ठिकाणी आयोजित आपण करतोय। याच्या संदर्भात देखील आता चर्चा आपण करूया आणि तुम्ही सांगा कधी डायरेक्ट तुम्ही आणि आज जवळपास प्रमुख पदाधिकारी इकडे आले, 150 कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आणि मोठा मेळावा। त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण मेळावा घेऊ तिकडे मोठा जबरदस्त, आणि जे आता वराती मागून घोडे फिरत आहेत तिकडे आले की नाही आणि ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन, समाचार घेतो मी। पण मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही ज्या विश्वासाने या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेला आहे, तुमचा विश्वास सार्थ करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही विकासासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि काही लोक आता पहिले घरात देखील भेटत नव्हते, पण आता लोकांच्या दारात जाऊ लागले आणि त्यामुळे मी त्यांना कामाला लावलेलं आहे। आणखी असं फिरण्यासाठी आणखी काय काय करत राहावं लागेल आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी एवढंच सांगतो की मी कालच म्हणालो, विमानापेक्षा इमान महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला ते बेईमान म्हणतात पण मी आपल्याला सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाणारे लोक, बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारे लोक। आता हिंदुत्वाची बेईमानी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी कोणी केली? 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं, त्या महाराष्ट्रातल्या जनतेची बेईमानी कोणी केली? देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी बेईमानी कोणी केली? भाऊसाहेब तुम्हाला मी सांगतो, देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो, यात देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते। आता ह्यांना एक खोटं पुतना मावशीचं प्रेम उफाळून आलेलं आहे, त्यामुळे आता आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती मजबूत आहे, ती अधिक मजबूत झालेली आहे तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे। NDA सरकार मजबूत झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्या कुठल्याही या अशा प्रकारच्या, आणि त्यांचं आता काय चालू आहे, बाळासाहेबांची शिवसेना सोडून आता शिवसेना सुरू आहे, शिव्यांची लाखोली वाहण्याचं काम सुरू आहे। अरे आता हे लोक का गेले, का सोडतायत आपल्याला? याचा विचार, याचं आत्मपरीक्षण, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि म्हणून जो विश्वास या महाराष्ट्रातली जनता, आता वाडेकरांना काय बाबा तुम्हाला काय आम्ही पैसे दिले काय काम, म्हणजे तुम्ही विश्वासाने आलात। हे भाऊसाहेब वागचौरे सध्या सबुरीवाला माणूस आणि अतिशय त्यांनी शेवटी त्या भागातल्या लोकांना विकास पाहिजे, काम पाहिजे, प्रकल्प पाहिजे, सोयी सुविधा पाहिजे, आणि यासाठी हे सर्व लोक जे आहेत 20-25 लाख लोकांमधून निवडून आलेले आहेत, गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करतात आणि नुसतं चिन्ह देऊन निवडून येता येत नाही, तर त्याला काम करावं लागतं। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा शेतकरी संकटात तेव्हाही घरात होते, वारकरी संकटात तेव्हाही घरात होते, कष्टकरी संकटात तेव्हाही घरात होते, कार्यकर्ता संकटात तेव्हाही घरात होते, करोनामध्ये संकटात तेव्हा कुठं होते? आता यांची वरात निघाल्यावर दारादारात फिरायला लागले, तर काय करायचं आता? त्यामुळे आता मी काही जास्त बोलत नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो की काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील काम केलं, कार्यकर्ता म्हणून आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। आणि त्यामुळे
या ठिकाणी आपण बिलकुल चिंता करू नका. या लोक जे आहेत सुज्ञ आहेत, एखाद्या हॉलमध्ये सभा घेतात आणि म्हणतात जाहीर सभा झाली. आता कार्यकर्ते आता भाऊसाहेब आता आल्यानंतर आता त्यांच्या सभेला कोण जायचं? मंगल कार्यालयात सभा. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, भाऊसाहेब तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ज्या विश्वासाने इथं आलेला आहात, तुम्हाला तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचं मी स्वागत करणार तिकडे सभेमध्ये. पुन्हा मेळावा घेऊ त्याच्यामध्ये. पण मी आपल्याला एवढा शब्द देऊ इच्छितो की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पुढे जाते, चांदा ते बांधा, या काही लोक म्हणत होते ही शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे. परंतु आपण पाहिलं की विधानसभेच्या झालेल्या निवडणुका, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला. आणि म्हणून महायुती तुम्ही आल्यानंतर अधिक मजबूत झालेली आहे, NDA मजबूत झालेली आहे. आणि आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेत आहेत, आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आज 33 देशांचा सर्वोच्च पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना मिळालेला आहे. आणि आता चायना असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, लोकप्रियता आणि विश्वास यामध्ये नरेंद्र मोदीजी त्यांच्या पुढे गेलेले आहे. आणि आपण त्यांच्या सोबत जातोय, हा आपला अभिमान आहे, आपला गौरव आहे. आणि त्यामुळे चिंता नसावी. पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. आणि ही भाषा पूर्वी करायचे, एक तर तू राहशील नाही तर मी नाही. त्यांना अचानक असं पुतना मावशीचं प्रेम आलेलं. त्यामुळे देवेंद्रजी आणि आम्ही पुन्हा एकदा पत्रकार आहे तिथे, आम्ही मजबूतीने सरकार पुढे नेतोय आणि एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. आम्ही घरात बसणारे नाही तर फील्डवर काम करणार. देवेंद्रजी पण फील्डवर काम करतात, मी फील्डवर काम करतो. आणि त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता उत्स्फूर्ती ओळखून आहे. आणि म्हणून आपल्याला काम करायचं आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, गतिमानतेने पुढं आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून तुमच्या मतदारसंघाचा विकास आपल्याला करायचा आहे. जी जी कामं आपल्या मतदारसंघातली आहेत ते पूर्ण करायची आहेत. आणि हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही दोघंही, मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील आणि मी देखील आपल्या सोबत खंबीरपणे उभा आहे, हा विश्वास आज तुम्हाला मी देतो. आणि बाकी मेळाव्यात आपण समाचार घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.